श्रीराम जय राम जय जय राम। मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी। आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते, परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही। आपण देव आहे असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो। म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो। आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच, नाही तर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत। याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो। वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही। परमेश्वर सर्वव्यापी आहे। तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे। म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही। तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही। हे सर्व नामस्मरण केल्याने साधते। म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा। परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी। मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल। लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते। मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते। आपण थोडा तरी नियम करावा। उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच। असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल। प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे। मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यावसान ध्यासामध्ये होईल। समजा एखाद्या माणसाला जर घर बांधायचे आहे, मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो। दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे। हे जसे खरे त्याचप्रमाणे मला भगवंत हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल। खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास। श्रीराम जय राम जय जय राम। कर्माचा सिद्धांत। कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात। काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल। अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावेल असू शकते, कोणावर अन्याय केला गेलेला असतो, कोणाचे काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असेल, कोणाची हक्काची फसवून मालमत्ता हडपली असेल,
कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल, शारीरिक दुखापत केली असेल, विश्वासघात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो. त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड नैराश्येमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास दिलेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असं म्हटले जाते. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच माहीत असते. समोरच्याचे मन दुखावेल जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्याच वेळी ती प्रतिक्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मांनंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. प्रेषक रमेश देशपांडे, अग्रेषित. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.